सर्व खेळाडूंना आणि आमच्या सर्व आयोजकांना आपण इथे शाब्दिक शुभेच्छा द्याव्यात. डांगरनेश्वर क्रिकेट क्लब मोरबे आज या ठिकाणी यांच्या संयुक्त विद्यमानानं सरपंच चषकाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे. खरं तर 23 तारखेला एक स्पर्धा संपल्यानंतर पुन्हा एकदा आपण नव्यान विश्वात सामोरं जातोय. कारण दरवर्षी पाहिलं तर संदीपच्या मॅचेस या सर्वांच्या अगोदरच होत असतात आणि मी त्याला म्हणतोय की बाबा तू ह्या गोष्टीमध्ये ज्यांनी खेळांमध्ये नापून कमवलेलं आहे, जे आपले चांगले खेळाडू आहेत, ह्या खेळाडूंच्या हस्ते तुम्ही उद्घाटन सोहळा तुम्ही ठेवत चला का जेणेकरून त्याचा आदर्श आपल्या इतर खेळाडूंना घेता येईल. परंतु त्यांचा असणारा आग्रह, त्यांचा असणारा प्रेम, त्यांच्या गावावर माझं असणारं प्रेम आणि यांच्या सहकार्यामुळं मला या ठिकाणी यावं लागतं आहे. खरं तर ही जी मंडळी आहे ही अहोरात्र आमच्या सुखादुखामध्ये समाविष्ट असणारी कार्यकर्ते असल्या कारणानं त्यांचा मान राखणं हे आमचं आद्य कर्तव्य समजतो आहे. आता त्यांनी ज्या या ठिकाणी नियोजन केलं आहे या नियोजनाच्या मध्ये ज्या खेळाडूंनी सहभाग घेतला आहे त्यांना सर्वांना धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा देतो आहे की अतिशय चांगलं खेळ करून प्रेक्षकांचं एक मनोरंजन त्यांनी या ठिकाणी करावं. आज या ठिकाणी समालोचक म्हणून गडगे साहेब आणि त्यांचे सहकारी दीपक उपस्थित आहेत. खरं मला अतिशय गर्व आहे की अतिशय गरीब परिस्थितीमध्ये ह्या माणसांनी उभारी घेतलेली आहे. त्याची आई ही माझ्याकडंच गेली 10 वर्ष काम करत होती आणि मोलमजुरी करून त्यांनी आपल्या पोराला घडवलं आणि आज पनवेल तालुक्यामध्ये गडगे यांचं नाव एक वेगळ्या अंगलनी घेतलं जातं. हा एक गर्व निश्चित मला आणि माझ्या सहकार्यांना आहे. आज गडगे यांनी आपल्या हाताखाली मला वाटतं अनेक कार्यकर्ते आणि अनेक समालोचक तयार केले की आपल्या मुलाने एक हक्काचं व्यासपीठ त्यांनी मिळवून दिलं. त्यांना पण मी धन्यवाद देतो आहे. पंचांनीही आपापली कामगिरी चोख बजावून एक चांगलं न्याय संघाला मिळवून द्यावं. ज्यांनी पंच म्हणून या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे त्या मुलांनाही मी शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो आहे का दिवसभर उन्हातानामध्ये ही मंडळी राबतात. त्यांनी खरं तर त्यांचं जे कष्ट आहे ते आज आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आज मोरब्याचे माझे सारे सहकारी संदीप असतील, त्यांचे सारे सहकारी असतील, त्यांना धन्यवाद देतो आहे की आपल्या विभागातील कलाकारांना एक व्यासपीठ तुम्ही या निमित्तानं या ठिकाणी तयार करून दिलेलं आहे. भविष्यातही तुम्हाला आमच्याकडनं जे काही सहकार्य लागेल ते निश्चित आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून करू. आजच्या ह्या सोहळ्याच्या निमित्तानं तुम्ही मला बोलवलात, माझा आदर सत्कार केला, त्याबद्दल धन्यवाद देतो आहे. मग याच्यामध्ये सर्व त्याचे सहकारी असतील, समालोचक असतील, त्या ठिकाणी पंच असतील आणि ग्राउंड बनवणारे जे काही कार्यकर्ते आहेत ते खरं तर नेहमीच पडद्यामागे असतात, त्यांचं कधी कुणी नावही घेत नाही. त्याही सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. काशीनाथ पाटील साहेब आता आपलं